गोकुळ दूध संघाची प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर आज सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर युवराज येडुरे यांनी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ चौकात एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केले। या आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गोकुळ दूध संघाची बदनामी थांबवा, निवडणुकीतील घोडेबाजार थांबवा, संघाचा पुढील 5 वर्षाचा विकास आराखडा तयार करावा, संघाच्या नावावर राजकीय स्वार्थ साधणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी डॉक्टर येडुरे यांनी हे आज आत्मक्लेश आंदोलन केले होते। जे काही दूध उत्पादक आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी कधीही आम्ही पुढे आलो नाही, पण आज जर बघायला गेला तर प्रत्येक ठिकाणी पैशाचा वापर, प्रत्येक ठिकाणी घोडेबाजार, म्हणजे नोकरी लावायची असेल तरी पैसे, ठराव गोळा करायचे असतील तरी पण पैसे। मग तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय ओळखताय, म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काय समजताय, याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करतोय। आणि कुणाच्या विरोधात नाही, पण शांततेमध्ये आम्ही हे आंदोलन करतोय, कारण आज शेतकरी काबाड कष्ट करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत धारा काढायच्या, वैरण आणायच्या, अशा अनेक गोष्टी करून त्याच्या हाताला काय मिळतं, 10 दिवसामध्ये जे काही मिळणारी जे काही अमाऊंट आहे ती त्यांना कुठेही जाते, काय त्यांना कळत नाही। पण अशा गोष्टी जर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या संघाची स्थापना झाली, अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर हे खेदजनक आहे की कुठंतरी हे चुकीच्या पद्धतीनं होत आहे। आणि कुठलाही राजकीयाला दबावला न पडता हे सर्वजण एकत्र आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। कुठलाही पक्षाचा झेंडा नाही ना अजेंडा नाही, मात्र दूध उत्पादक म्हणून आम्ही एकत्र आलो आहे, कारण ह्या संघाची बदनामी थांबवावी आणि या दूध उत्पादकांची मुलं ह्या गोकुळ संघामध्ये काम करायला पाहिजे। कारण कुठल्याही प्रकारचा दूध उत्पादकाचा मुलगा या संघामध्ये कामाला नाही आहे, किंवा कोणताही व्यक्ती या ठिकाणी आपण मतदान करू शकत नाही, हे मतदान करण्याचा तो त्यांना हक्क मिळाला पाहिजे, यासाठी हे आत्मक्लेश आंदोलन आहे। पेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।